झालं होतं 136. ते बघा लड़को और लड़की बरोबर किती 5 असतात. लड़क्याला 5x लड़कियां 3531 छात्रों ने परीक्षा दी, उनमें से लड़के कितने. आता ज्याचं प्रमाण काढायचं ते कुठे घेतो आपण अवशाला. आता लड़के काढायचे तर लड़के थोडा किती 6 किती आहे मुली 5 आणि 6 बरोबर ना. आता 3 एकाडेक संख्यांची बेरीज केल्यानंतर त्यांची वजाबाकी 0 किंवा 11 येते, त्या पूर्ण संख्येला 11 ने भागतात. तर तिची कसोटी 11. आता याला 11 ने भाग झाला म्हणजे झाला 11 1 11 3 किती उरले 2 किती झाले 23 11 दुनी 22 आता 23 22 किती उरले 1 किती झाले 11 11 1 6 6 दुनी 12 अच्छा आहे 7 का 18 1900 एक निश्चित संख्या में कुछ आदमियों कुछ कुत्ते रेलगाड़ी से यात्रा कर रहे थे. आदमियों तो कार में 5 को ही रेलगाड़ी में कुल 54 पैर है, तो कुत्ते की कुल सेकंड आती थी. बघा किती लोक आहे आज मैंने बघा आता आदमी एक नंबर कुत्ते 2 नंबर प्रमाण किती 5 आहे. आदमीची किती 5x कुत्र्यांची किती माणसाला पाय किती 3 राहता एक पोटात असतो. 5 दुनी कुत्र्यांना किती नक्की ना समजतंय. 2 काय केले त्याच्यात माणसाला 2 पाय म्हणून 2 कुत्र्यांना 2 पाय म्हणून 2. जर समजा इथं मोटरसायकल राहिली असती काय मोटरसायकल आणि ते तिथं रिक्षा राहिली असती, इथं काय घेतलं असतं आपण का रिक्षा 3 चाका. ओके तसंच आता 10x अधिक 8x किती पाहिजे एकूण 54. 8 आणि 10 तिकडे भागीला 18 3 54 x बरोबर किती 3. आता माणसाचं प्रमाण 5 कुत्र्यांचं किती 2. चे प्रमाण किती आले 3. माझं प्रमाण 5 गुणिले 3 5 3 बरोबर 2 गुणिले 3 दोन्ही 6. आता माणसं 15 आणि कुत्रे किती आहे 6. माणसाचा पाय किती बरोबर आहे का नाही 2च पाय माणसाला 4 मध्ये म्हणतात तुम्ही नाही. कुत्र्याला किती 4 6 चौक किती आले पाय
बघा तो धनात्मक संख्या के बीच अंतर कितना है 1 के 7 दोनों का अनुपात 5 असते एक 5x दुसरी 3x आता अंतर म्हटलं म्हणजे दोघांचे अंतर काढावं लागेल वजाबाकी करावं लागेल फरक करताना आपण वजा करतो बेरीज किती अंतर 107 5 आता 3 दिले किती 2 x बरोबर किती मग 80 107 च्या नेहमी किती 80 बरोबर x ची किती आली 80 आता पहिली संख्या काय 5x आता पंचे म्हणजे किती 400 8 किती 24 आता यांचं काय झालेलं आहे गुणनफळ म्हणजे काय गुणाकार आता 400 गुणिले 240 24 चौक या 2 0 काय 96 ऑप्शन क्रमांक एक मिश्रण में सोने और चांदी का अनुपात का भाग होता है 17 आपल्याला काय विचारले सोन्याचे विचारले काय कसं 17 सोन्याचं प्रमाण 3 सोने और चांदी प्रमाण काय 3 आपल्याला एक प्रमाण काढायचं ते 2.7 काय आहे चांदीचं वजन एकूण भाग ना मग आज 17 गुणिले 2.7 भागिला 3 पॉइंट शून्य पडेल ना बरोबर ना बरोबर 3 आहे 3 बरोबर 17 153 भागिला 10 एका किती शून्य आहे किती कर सर्कल मग 1 किती करतो 15.3 ग्रॅम ऑप्शन क्रमांक बाकी सोडा काय होतं बरं एकूण किती अंतर आहे समीकरण किती नंबर आहे 3 नंबरला 2 नंबरला 2 नंबरला त्याचं प्रमाण 1 बरोबर 8 9 17 17 27 बरोबर 9 9 त्रिक 3 1 3 त्रिक 3 5 असं